पण मराठ्यांच्या लेकीवाळीवरती जर कोणी बोलणार असेल 100% ती घुरट पैदाश 100%. कारण ज्यांच्या तोंडातून लेकीवाळींबद्दल असं येतंय जाहीरपणानं मीडियावरती 100% ही वड्या वगळीची चावला आहे. माझ्या बाबतीत सुद्धा ओढ्या खोड्याची पैदास म्हणून गेले. मग मनोज जरांगे कशाची पैदास आहे, ओढ्या खोड्याची आहे का गटाराची पैदास आहे, हे मनोज जरांगेने स्पष्ट केलं पाहिजे. कारण मी जरी माझ्याकडून एक वेळा वक्तव्य केलं त्याबद्दल मी खेद व्यक्त करतोय. माझ्या माता माऊल्यांचा अवमान होत असेल तर आम्ही कधी कानाला धरून माफी येणाऱ्या काळात मागू. परंतु खूप खूप जणांनी ही केलेली आणि ते अंदाजे तसं दिसतंय. पण प्रत्येक माणूस बोलायला लागला की ते हातात हात देण्याऐवजी अगोदर ढुंगण पुढं करतो. म्हणजे ते दिसतं बी काहींच्या बनकटात दम असतो, याच्या ढुंगात दम. त्याच्यामुळे ते दिसतंय पण तसं. म्हणजे आता कसं आला असं ते समजून घ्या. ही प्रकार करणाऱ्या अवलादी, समाजात दुही निर्माण करणाऱ्या अवलादी आणि समर्थन करणाऱ्याच्या त्याच्यापेक्षा बेकार फायदाशी. कारण म्हणून मी जरी माझ्याकडून एक वेळा वक्तव्य केलं त्याबद्दल मी खेद व्यक्त करतोय. माझ्या माता माऊल्यांचा अवमान होत असेल तर आम्ही कधी कानाला धरून माफी येणाऱ्या काळात मागू. परंतु गेल्या 3 वर्षापासून मनोज जरांगे आमच्या वंजारी समाजाला विषयी गलिच्छ भाषेत बोलले, आमच्या माळी समाजाविषयी बोलले, आमच्या धनगर समाजाविषयी बोलले, आमच्या राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री महोदयांच्या कुटुंबाविषयी बोलले, ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविषयी बोलले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्र्यांचे वडील काढण्याची भाषा केली. मग त्यावेळी मनोज जरांगेला आपण कधी जाब विचारणार आहात, मनोज जरांगेकडून कधी माफी मागणार आहात, हा सुद्धा माझा राज्यातील ठोलस मनोज जरांगे समर्थक आणि विशेषतः राज्यातील माझ्या भगिनी शिवकन्या, एवढ्या महाराष्ट्रातल्या शिवकन्या आहेत ज्या मला प्रश्न विचारतात, त्यांना माझा प्रश्न आहे. आणि कालपासून म्हणजे आज पाहिलं मी, मला काही लोकांनी सांगितलं की माझ्या मुलींना कुठेतरी त्यामध्ये फोटो व्हायरल करून ट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातोय. आम्ही कधीही, मी इतका बोलतो पण कोणाच्या लेकी बाळीवरती कधी बोललो नाही. महिलांवरती आणि गोरगरीब समाजावरती बोललो. मी इतका बोलतो की प्रचंड. पण मी कधीच हिंदू असल, मुस्लिम असल, बौद्ध असल, कुठल्याच जातीतल्या लेकी बाळीला कधी बोललो नाही. कधीच बोललो नाही. आणि गरीब समाजाला सुद्धा बोललो नाही, नेत्याला बोललो नाही. तो चूक माझी आहे. मला ट्रोल केलं, मला त्याचं काही वाटणार नाही. परंतु माझ्या मुलीला तुम्ही ट्रोल करताय, तुम्ही शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस म्हणून घेता. अरे, आणि तुम्ही जर असं मुलींच्या बाबतीत जर असे फोटो व्हायरल करून करत असताल तर मग मनोज जरांगेच्या बाबतीत तुम्ही कसे शांत आहात? मनोज जरांगेकडून कधी तुम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराच्या आहात, शिवाजी महाराजांच्या विचाराच्या आहात म्हणून घेता. मग मनोज जरांगेकडून कधी माफी मागून घेता? हे बघा, मी फुले शाहू आंबेडकरांचा, अण्णाभाऊ साठेंचा, महात्मा बसवेश्वरांचा विचारांचा वारसदार म्हणून मी मोठ्या मनाने मनोज जरांगे ज्या दिवशी माफी मागतील, आमच्या वंजाऱ्याची माफी मागतील, धनगराची मागतील, माळ्याची मागतील, आमच्या मुख्यमंत्री महोदयांची मागतील, आमच्या बावनकुळे साहेबांची मागतील, एकनाथ शिंदे साहेबांची मागतील, अनेक मंत्र्यांचे आई वडील काढले त्यांची माफी मागतील, त्यावेळी काही क्षणाच्या मी माझी मोठ्या मनाने कानाला धरून माफी मागल. परंतु ज्या मी पुण्यातून बोलून गेलोय त्याचा मला अत्यंत खेद आहे. बोलण्याची माझा कुठलाही मानसिकता नव्हती. त्याच्यापेक्षा बघा, आम्ही नाही कोणाच्या लेकीबद्दल बोललो. आम्ही म्हणलो का दाखवायच्या का दुसऱ्या बाजूनी? मग दाखवायची का? दाखवायची का दुसरी बाजू? तुम्ही जर आमच्या गरीब मराठ्यांच्या, श्रीमंत मराठ्याच्या लेकीबाळींबद्दल असं बोलत असला, तुमचं दाखवायचं का? लय वासुदेव होईल बरं. मग इतक्या नीच ठराव जर तुम्ही गेलात ना, मराठ्यांचे पोट्टे गाबडे सुद्धा सोपे नाहीत. मग तुम्ही आता लय वाईट ठरावला गेलात. आम्हाला त्याच्यापेक्षाही वाईट ठराव जात आहे. सुरुवात तुम्ही केली ना, आता मराठी सुद्धा त्याच भाषेत तुम्हाला बोला. तो ज्या मी पुण्यातून बोलून गेलोय त्याचा मला अत्यंत खेद आहे. बोलण्याची माझा कुठलाही मानसिकता नव्हती. बोलण्याच्या ओघात मी बोलून गेलो. त्याबद्दल माझ्या राज्यातील बहिणीनं
कुठेतरी मला पदरात घ्यावं आणि कुठेतरी हे समजावून घ्यावं. परंतु मनोज जरांगेच्या बाबतीत सुद्धा आपण मला जसं ट्रोल केलं तसं मनोज जरांगेला सुद्धा केलं पाहिजे. आणि येणाऱ्या काळात मनोज जरांगेने माफी मागितली, मी कानाला धरून माफी मागल. आणि येणाऱ्या काळात माझ्या भगिनीविषयी माझ्याकडून कधीही अपशब्द निघणार नाहीत आणि निघण्याचा माझ्याकडून प्रश्नही नाही, आजपर्यंत सुद्धा निघले नाहीत असं माझं मी वारंवार सांगतोय. परंतु मनोज जरांगेला माझा मूळ तुम्हाला प्रश्न आहे की मनोज जरांगेला तुम्ही कधी ट्रोल करणार आहात, मनोज जरांगेला कधी जाब विचारणार आहात आणि मनोज जरांगेकडून कधी माफी मागणार आहात. त्याच्या काही क्षणात मी माझी माफी मागायला तयार आहे. परंतु मी आता खेद व्यक्त करतो आणि थांबतो. त्याचं काम नाही. मराठ्यांनी दबावाखाली कोणाचं वागायचं बंद करा. समाज सगळा संपून जाईल. जे समाज किंवा जे पोरं आक्रमक झाले, अन्यायाच्या विरुद्ध लढले, त्यांना न्याय मिळाला. काहीच बघू नका समोरचा कोण, सरकार हे, अधिकारी आहे का, राजकीय नेता आहे का, पक्ष आहे. जो अन्याय करतो त्याच्या विरोधात असे चवताळून उठले पाहिजेत मराठी. म्हणून दौरा होईल नाही होईल शक्यतो 20 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट दरम्यान होणारच. पण शेवटी मला 29 ऑगस्टला उपोषण करायचं. त्यामुळं माझ्याकडेही समाजानं लक्ष ठेवा की मलाही तब्येतीची थोडी काळजी घ्यावा लागणार आहे, आराम करावा लागणार. कारण 29 ऑगस्टच्या नंतर पुन्हा जीव घेणा प्रवास सुरू होणार उपोषणात. म्हणून नाही आलो तर नाराज होऊ नका. तुम्ही तुमच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन घराघरात गावागावात जा. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, खानदेश, विदर्भ, मराठवाडा जिथं जिथं मराठ्यावरती, कुणबींवरती अन्याय होईल त्यांनी एक जीवाने आक्रमकपणाने उठायचं. 29 ऑगस्टच्या आंतरवालीच्या आंदोलनाची तयारी करायची सगळ्यांना विनंती. पटेल, तुम्ही एरवी बोलत नाही ओबीसी नेत्यांवर, पण एक वाक्य तुम्हाला ऐकून दाखवतो. पैसा आणि गोंडस मुलं पाहून मराठा समाजाच्या मुली ओबीसीच्या घरात घुसतात आणि त्यांच्याशी लग्न करतात, संसार करतात, असं नवनाथ वाघमारे म्हणतात. काय असतं बघा, समोर येऊन कुठतरी ह्या खुलासा करण्यासाठी आलेलो आहे. आता माझं म्हणणं आहे की गेल्या 2-3 वर्षांपासून मनोज जरांगे हे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखाली बसून ज्याप्रमाणे आमच्या वंजारी समाजाला, वंजारी समूहाला कुठतरी वड्याखड्याची, उसातली पैदास बोलण्याची भाषा मनोज जरांगेंनी वारंवार केली. आमच्या धनगर समाजाच्या याच्यात लाकडं घालण्याची भाषा केली. आमच्या ओबीसीचे ज्येष्ठ मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांची आईमाई काढण्याचं काम केलं. मंत्र्यांना, अनेक मंत्र्यांना कचाकच घोडे लावू अशी भाषा वापरण्याचं काम केलं. मुख्यमंत्री महोदयांची आई पत्नीवर अस्लास्य भाषेत टिप्पणी करण्याचं काम केलं. आणि मुंडे बंधू भगिनीविषयी नेहमी सातत्यानं अस्लास्य भाषेत शिवीगाळ करणारे मनोज जरांगे ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखाली बसून, आणि विशेषतः मनोज जरांगेचं आंदोलन सुरू असताना मराठा समाजातल्या एका तरुणीनं आम्ही आरक्षण मागतोय, देवेंद्र फडणवीसांची पत्नी मागत नाही, ही भाषा केलेली चालते का? विशेषतः आता चंद्रशेखरजी, चंद्रशेखरजी बावनकुळे, आम्ही आमच्या ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष आहे, यांच्या आईनं त्यांना गरम दूध पाजल्यामुळं कुठेतरी त्यांचे होठ मोठे झालेत. मग मनोज जरांगे आणि या खरं तर मराठा सेवक असतील आणि ट्रोलर्सला माझं विनंती आहे की कुणाच्या आईच्या उदरातून गरम दूध येतंय का हे मनोज जरांगेंनी सांगितलं पाहिजे आणि ट्रोलर्सनी बी सांगितलं पाहिजे. आणि आज मनोज जरांगे कुठेतरी गॅलेक्सी हॉस्पिटलवरून बोलताना